असे नाही लीडर. लीडर म्हणजे हा लीडर की प्रत्येकाच्या आज आपल्याला दिसलं पाहिजे तो समोर बसतो ना आपल्या सबऑर्डिनेट, आपल्या हाताखाली काम करणारी, आपल्या समोर आपल्यासोबत काम करणारी माणूस समोर बसल्याबरोबर तुम्हाला एक्सरसाइज सारखं दिसायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही निर्मळ पाहिजे. तुम्हाला हे मेडिटेशन हे सांगण्याचं असे फार इम्पॉर्टंट आहे. तेवढं तुम्हाला स्वतःला कंट्रोलमध्ये स्वतःला ठेवता आलं. मेडिटेट करून तुम्हाला इतकं निर्मळ राहता आलं पाहिजे, शांत राहता आलं पाहिजे. त्याच्या समोर तर दिसलं पाहिजे की ह्याच्या कॅपॅसिटीज काय, ह्याचे ड्रॉबॅक्स काय, ह्याचे लिमिटेशन्स काय, हे काय काय करू शकतो हा. आणि त्या पद्धतीने त्याला करावं त्यांनी. आणि त्याला त्याची बक्षीसही मिळालीच पाहिजे. बक्षिसासाठी त्यांना जे जे तुम्ही प्रॉमिस केलं त्यासाठी तुम्हाला भांडता आलं पाहिजे. लक्षात ठेवा. तेव्हा तुमची लिडरशिप सुरू होते आणि तेव्हा मागं तुमच्या उभे लोक लीडर उभे राहतात. असं माझा पुत्राचे पैसे 2 करोड रुपये, तुझे 100 रुपये म्हटल्यानंतर अशा पद्धतीची लिडरशिप कधी एस्टॅब्लिश होत नाही. त्यामुळे हे नेतृत्व करताना जेव्हा तुम्हाला पुढे जायचे, छोटे छोटे माझ्या आयुष्यात मी काय शिकलो ते तुम्हाला मी सांगितलं. एक क्लासिकल फार काही म्हणजे माधुरी तुम्हाला खूप सुंदर सविस्तर ते मांडलं मी. छोट्या छोट्या आयुष्याच्या गोष्टी तुम्ही तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला मित्र. एक छोटासा गालिबचा शेर म्हणून मी तुम्हाला सांगतो की काहीही झालं, आज आपली कटकट बॉसची हो की आपल्या सबऑर्डिनेटची हो, घरी जाऊन फक्त आत्मपरीक्षण करा. एक थोडंसं जसं तो आपले बताया की स्वतःची डायलॉग करा, स्वतःशी बोलण्याची सवय ठेवा. काही हरकत नाही. बायको कधी कधी म्हणते काय पागलसारखं स्वतःशीच बोलतो, पण ती सवय ठेवा. स्वतःशी संवाद ठेवा, स्वतःशी संवाद जेव्हा ठेवा ते यू विल बी कनेक्टेड विथ युअर सेल्फ. त्यात आपण जगाशीच कनेक्टेड असतो. आपण इतरांच्या गोष्टींनी चालत असतो. आपलं सगळं बघा तुम्ही, आपलं आयुष्य रिमोटली सगळं जग चालवतो. आपण आपल्यासाठी आपण विचारच करत नाही, आपल्यासाठी आपण जगतच नाही. त्यामुळे ज्या क्षणी तुम्ही विचार कराल की मी माझ्या पद्धतीने विचार करेल, माझ्या पद्धतीनं सगळ्या गोष्टींचा विचार करेल, तेव्हा हे सगळं नितळ निर्मळ. तुम्ही नितळ असला की तुम्हाला नितळ विहिरीचा तुम्ही बघितलं की त्यात तरंग उठलेले नसतील तर तुम्हाला विहिरीचा फूड दिसतो की नाही. त्यात तरंग उठले की तो दिसत नाही. त्यामुळे तुम्हाला शांत राहून हे सगळा विचार करायला पाहिजे. आत्मपरीक्षण, कुठेही चूक झाली, गडबड झाली, त्या दिवशी चिडाचिडी न करता आत्मपरीक्षण करा. त्याच्याबरोबर पण एक गोष्ट मला लक्षात आली, त्या आनंदाचं झाडाचं समोर बोर झाली आणि एक 5 मिनिटात उठलो ते फार गमतीदार आहे. कारण की तुम्हाला सगळ्यांना एक दिवस माझ्या मित्राचा मला फोन आला. तर तो म्हणाला की अरे मेरी गाडी खराब होगी, इथंच असतो. त्यामुळे त्याचं युनिट आहे. तर तो म्हणा मेरी गाडी खराब होगी, पिकअप करण्या गेलो त्या. तो एकदम थकलेला होता. मला काय झालं रे. तर मला गाडी आली. म्हटलं तू गाडी कोणाला तरी बोलवायचं होतं. अरे ते बोलवतो काय म्हणे, ज्याचा नंबर सेव्ह होता तो सुद्धा आला. मग काही नाही, स्वतःच घेतलं म्हणे एका माणसाला मदतीला. स्वतःच काय सगळे निघून गेलं तुम्ही तोपर्यंत. मग आता टायर पंक्चर केलं, टाकलं, थोडं पुढं गेलो म्हणे तिचं ती गाडीच बंद झाली. म्हणजे ती गरम होती का काहीतरी, काय मला समजून कळायला मार्ग. आता ते कटकट म्हणजे आज काय म्हणे एक दिवस त्याच्या गाडीत बसला मला सांगत होतं, दिवस आता वाईट गेला म्हणजे एक टार्गेट कम्प्लीट केलं. नुसती आरडाओरडी, नुसतं सगळं असं किरकिर करत घरी गेलं. मग मी म्हटलं खालीच मी म्हटलं की बरं जा बाबा. मला मी म्हटलं कारण की आता घरात तर भानगडच होणार. त्यामुळे कशाला बाबा आपल्या यांच्या भानगडीचा आपण साक्षीदार असावं. कारण की सगळं कुरकीरच सगळं होतं. अरे बँकेचं ते म्हणाला, बँकेचं प्रपोजल आहे तेही त्यांनी रिजेक्ट केलं राव. काय सगळं इन्कम टॅक्स किती 50 गव्हर्नमेंटच्या हे असतात रे. 50 गोष्टी त्यांना घ्यावं लागतात. तर एकाच गोष्टीला 50 म्हणजे फार चिडलेला होतो. म्हटलं आता घरी जाऊन काय तुम्हाला ये रे कॉफी घेऊ बसवून. म्हटलं तूच जा. अरे ये रे म्हटलं कॉफी घेऊ. गेलो बा त्यासोबत. आता घरात धिंगाणाचं पाहून गेल्यानंतर पाहिलं तर एक बाहेर झाड होतं असं छोटं. झाडाला कोण डोळे मिटून तो उभा राहिला काही क्षण. मग हात गेला. हात गेल्याबरोबर ती पोरं पुरी त्याला आली, बेलं गेली. त्यांना क्रिकेटबद्दल विचारला. पोरीला सांगितलं की आज काय झालं का, फ्रेंडसोबत गेली का. बायकोची एकदम गंमत करू लागला. बायकोला म्हणाला की काय कॉलेजमध्ये असती तर आपण जर एकाच प्रोफेशनल कॉलेजमध्ये असतो तर मी जर प्रपोज केलं असतं तर तू हो म्हणाली असते की म्हणाली थोबाडीत बांधली असते. अशी गमती समजू इतका आनंद आला. मला आश्चर्य वाटलं जेव्हा तू मला सोडायला गाडीत खाली आला. म्हटलं अरे तू इतका चिडलेला होता. म्हटलं आता घरात गजब होईल. तू म्हणाला नाही रे माझ्या तू दारात नाही म्हणे का झाड आहे म्हणे, ते आनंदाचं झाड आहे, सगळं दुःख मी त्याला देतो म्हणे बाहेरचं. आणि मग घरात आलं. असं प्रत्येकाने आपापल्या आयुष्यात मॅनेजर पोझिशनवर असं एक आनंदाचं झाड तुम्ही जोपासून ठेवायला पाहिजे. ते माणूस असो का ते खरंच झाड असो, तुमचं सगळं आतलं अंतर्मनातलं दुःख त्याला देता आलं पाहिजे. आणि आनंदी घरी राहता आलं पाहिजे, घरूनही ऑफिसला आनंदी येता आलं पाहिजे. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या सबऑर्डिनेटसाठी आनंदाचं झाड बनता आलं पाहिजे. त्यांना असं वाटलं पाहिजे की गौरवसाहेब बसतात
विचारा, यांना वाटतं की सर बसतात म्हणजे आनंदाचं झाड तिथे काही कटकट असली तरी मला सांगा, मी आपलं त्या आनंदानं त्यांचं निगेटिव्हिटी स्वीकारतो आणि मला ते त्यांना खुश करण्यात मजा येते. छोटंसं आहे, तुम्हाला सांगितलं की असं आनंदाचं झाड व्हा आयुष्यात. आणि एक छोटीशी गालिबच्या 2 गोळी तुम्हाला सांगतो, हा सुंदर आहे आत्मपरीक्षणासाठी, की बार बार गालिब एक ही भूल करता रहा, बार बार गालिब एक ही भूल करता रहा, धूल चेहरे पे थी, धूल चेहरे पे थी, आईना साफ करता.